नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जैविक शेती मार्गदर्शन मल्टीप्लायर सोनाजी यावच्या मोबाईल नंबर 9370517016. तर आज आम्ही आलेलो आहोत कवठा तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी. तर आम्ही मल्टीप्लायर आपलं हळद पिकासाठी ज्या शेतकऱ्याला दिलं होतं, तर त्या शेतकऱ्याच्या आज शेतावर आम्ही आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता लाईव्ह मध्ये. तर मल्टीप्लायर वापरल्यामुळं जमिनीची पोच कशी सुधारली आणि जमीन कशी भुसभुशीत झाली हे आपण आज साक्षरच्या शेतकऱ्याच्या तोंडून ऐकणार आहोत. आणि विक्रमी उत्पादन कसं झालं या सगळ्या एवढ्या पावसाच्या काळामध्ये. तर आपण सर्वप्रथम त्याच्याकडूनच ऐकून घेऊ. सर्वप्रथम त्याचं नाव. नमस्कार, आपलं नाव सांगा. माझं नाव संदीप महाजन खराटे, मुक्काम पोस्ट कवठा तालुका वसमत जिल्हा हिंगोली. मोबाईल नंबर 9691239635. तर खराटे साहेब, मला सांगा, तुम्ही दरवर्षी हळद घेता बरोबर? हो. तर यावर्षी आणि दरवर्षीच्या हळदीमध्ये तुम्हाला नेमका काय बदल वाटला आणि तुमचं क्षेत्र किती आहे हळदीचं, आणि तुम्ही सुरुवातीपासून मल्टीप्लायर कसं वापरलं, तर हे शेतकऱ्याला तुम्ही सांगा. आता हे आमचं सगळं क्षेत्र 1.5 एकर आहे. तर याच्यामध्ये 30 गुंठे अजून झालं सुद्धा नाही काढणं. तर जवळजवळ 5 ते 6 ट्राली माल निघेल इथं, आणि पूर्ण 1.5 एकर मध्ये 12 ट्राली माल निघेल अशी अपेक्षा आहे. आणि दरवर्षी आम्ही हळद घेत होतो, तर दरवर्षी 18, 15, 12 अशी म्हणजे महाग येत गेली हळद, उत्पन्नामध्ये घट येत गेली. तर मग आम्ही म्हणजे हळद बंद करण्याच्या मार्गावर होतो. तर मग आम्हाला मल्टीप्लायरची कल्पना मिळाली की असा असा प्रोडक्ट आहे म्हणून. तर आम्ही वापरायला सुरुवात केली. तरी पण आम्ही ऑगस्ट पासून वापरायला सुरुवात केली, जून पासून नाही. पहिले 3 महिने गेले. त्यामुळं मला तरी वाटते अपेक्षेपेक्षा आपल्याकडून तेवढी सोय झाली नाही, समजा कमी पडलो आपण. तरी पण त्या मानानं माझा माल समाधानी आहे. जवळजवळ मला आता 1.5 एकर मध्ये 75 कुकर माल व्हायला एवढी अपेक्षा आहे. हे लाईव्ह बघू शकता मित्रांनो, मालाचा ढग पडलेला आहे आणि शेतामध्ये पण लाईव्ह काढणं चालू आहे. मजूर लोक काढत आहेत आणि ते 6 30 गुंठ्यामधल्या 6 राहिल्या आता. आणि हे ढग बघू शकता तुम्ही, जवळपास 6 टालीचा हे ढग आहे. तर खराटे साहेब, तुम्ही मला सांगा की बा या वर्षीचे तुम्ही जे समाधान आहे शेतीमध्ये मल्टीप्लायर वापरल्यामुळे, तर तुम्ही व्यतिरिक्त रासायनिक खर्चामध्ये तुमची काय म्हणजे बचत काय झाली? आता माझं बघा, 2 खताचे डोस टाकले रासायनिक बरं, फक्त, बरं. आणि बस मल्टीप्लायर वापरला आम्ही हळदीला 10 किलो रेग्युलर महिन्याला महिन्याला 1 किलो कंपनीच्या नियमाप्रमाणे महिन्याला 1 किलो. बरं. आणि बाकी इतर कोणतंही वॉटर सोल्युबल खत वापरलं नाही. 05234 नाही, 1261 नाही, 0050 नाही, कुठला इतर खर्च केलाच नाही. समजा म्हणजे खतामध्ये सुद्धा बचत झाली म्हणा. खतामध्ये बचत झाली. 20% खतामध्ये बचत 20% झाली. आपली कंपनी जसं सांगते की शेतकऱ्याचा रासायनिक खर्च सुद्धा आपला कमी झाला पाहिजे. मग त्या पद्धतीने आपण रासायनिक खर्च 20% कमी 20% केलेला कमी आहे. झालेला. हो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, जमीन भुसभुशीत झाली सर. आता हे कामगार वर्ग काढायला तिथं हळद, ते सांगतात की बा दररोज आम्ही 2 ट्रॉली माल काढू लागलो दुसऱ्याच्या शेतात. तर तुमच्या इथे एवढी जमीन भुसभुशीत सोपी झाली, आम्ही एका दिवसात 4 ट्रॉली माल काढायला माझं लवकर व्हायले. आणि जमीन पण एकदम मोकळी आहे समजा. बरं, याच्या व्यतिरिक्त आपण कोण्या पिकाला वापरलंय आणखी? आता आम्ही कापूस, हळद, ऊस, हरभरा, गहू. हा. तर गव्हाचं बी आम्हाला एकरी 20 क्विंटलचं उत्पन्न झालं सर. एकरी 20 हो, क्विंटल एकरी 20 गव्हाला. क्विंटल. हो. म्हणजे 1.5 एकर मध्ये यांना तुम्हाला 30 30 क्विंटल क्विंटल गहू गहू झालेला आहे. झाले. हो. तर शेतकऱ्यासाठी काय तुम्ही सल्ला सांगसाल इतर शेतकऱ्यासाठी? माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना, तुम्ही एक एकरासाठी तरी वापरून बघा. आता आमच्या गावामध्ये तर समजा आपण ज्यांना मल्टीप्लायर दिलेलं आहे, कंपनीने जसं सांगितलंय तसं त्यांनी रेग्युलर वापर केलाय का, तर एकाही शेतकरी बांधवाच्या हळदीला किडा लागलेला नाही. प्रत्येकाला माल निघणार. तर माझी तुम्हाला विनंती की कंपल्सरी तुम्ही पण वापरायला पाहिजे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझा संपर्क मोबाईल नंबर सांगतो, 96 99 23 96 35. ओके. धन्यवाद. धन्यवाद.